केला. राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करा. या स्वराज्यात आदिलशाही निजामशाही कुटुंबाचा प्रेमशाही हौकस वाजवलेला महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला कोण रोखला हे आता जो महाराष्ट्र दिसतोय सज्जनावर, आता जो महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतकात दिसतो. 12व्या शतक हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली घडवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करतोय. माझा मराठा बोल कौतुके पे अमृता ते पेला आणि हेच 12व्या शतक महाराष्ट्रासाठी आता जो महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतकात. सने चौघडे बाजूला ते फुलांना बहर आला होता. भव्या संगीत घडत होता आणि सह्याद्री टीव्हीच्या तख्ताकडे ताटमाने पाहत होता. तरी खोयातून या ठिकाणी एकच निनाद येत होता. या महाराष्ट्राचा जय जयकार चहूबाजूला होतो. तुळशी वृंदावन सुंदर दिसत होतं. मंदिरातील हे आणि मंदिरासमोर सणासमोर आळंदी सुंदर दिसत होती. पंढरपुरात वारकरी आणि हरकरी नाचत होते. टाळांचा आणि मृदंगाचा आवाज या पंढरपुरात होता. काय कुणास ठाऊक काय 12व्या शतकात महाराष्ट्राचं वैभव फार सुंदर दिसतो. आणि याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि हा ठराव इस्लामी संतांनी आक्रमण केलं आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. दिवसा ढवळ्या आया बहिणीची इज्जत सुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. मंदिराचा विज्ञान झाला. सह्याद्री शांत झाला आणि कोण लोक देवालय एका वादळाची गरज रे दादा आणि नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि 288 वर्ष महाराष्ट्रात होता. आया बहिणींचा किंचाण्याचा आवाज संपला महाराष्ट्र. अरे कोण मध्ये आणि 288 वर्षाच्या पूर्वी पैठणचे प्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकांतराजांनी आवाज दिला. एक तुळजापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे वणीची शब्दशुद्धी, हे माहूरची रेणुका माता. हे बे तुला दारू घावं लागलं तर हाताचं दार नाही म्हटलं पाहिजे पाण्यात होईल. हे बे
आणि बैल दार उघडले बैल दार उघडले धाराशी गेला बैल दार उघडले हे बैल दार उघड बैल दार उघडले धाराशी जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशी अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर हे भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंगाला सन्मान करावा लागेल ध्वजाला नमन करावा लागेल शिवराजांना समोर झुकावं लागेल आणि संभाजी छावा आहे हे मानावं लागेल आई साहेब स्वप्न धाराशिव जिल्ह्यामध्ये दिवस पुत्र भाव आईचा गुणाच्या साथी लोक निषेध आता असा पुत्र जन्माला घाला ते आदिलशाही निजामशाही कुटुंबाचा श्रेष्ठ ज्यांच्या मार्गावर बसेल आणि पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र जन्माला दिवस जवळ आल्याच्या दिवसाच्या आतून ते महाराष्ट्र वाट पाहता फाल्गुन महिन्यात दुनिया 19 फेब्रुवारी 1630 त्या दिवसाची महाराष्ट्रातून त्याने वाट पाहत होता आईसाठी नावना शिवनेरीवर दिल्या मला घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतं मला दानपेट्टे फिरवावेच वाटतात मला संशयित चालवत दुश्मनांच्या विरोधात हे स्वराज्य निर्माण करावंच वाटतं स्वराज्य निर्मितीचे भार आईसाठी जाऊन लागली आणि मग दिवस जवळ आला त्या दिवसाची महाराष्ट्र वाट पाहत होता आणि शिवनेरी आवाज दिला आयुष्यभर रोजवाशी करेल रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरी जन्माला आला अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू मी सांगत नाही आजी आनंदी आनंद झाला भोपळीच्या सुखा